नमस्कार. मी सुलभा दिवाकर बरेच दिवसांनी आपल्या भेटीशी येत आहे 2020 या वर्षाला निरोप द्यायसाठी. विषय आहे मावळत्या दिनकरा. जानेवारी 2020 मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बरंच औदासीन्य मनामध्ये होतं. इतकी वर्ष नोकरी केली, उद्यापासून मी घरी. पण तरीही मनात खूप करण्याची इच्छा होती. ते गाणं सतत आठवत होतं. मेहनत अपनी लेख की रेषा, मेहनत से क्या डरना, कल गैरों की खातिर की अब अपनी खातिर करना. जरा निवांतपणे फेब्रुवारी पण गेला. खूप शिकायचं आहे. आपल्या हौसी मौजी सगळ्या राहून गेल्या. कर्तव्य पार करता करता मला काहीच करता आलं नाही असं वाटत होतं. 5 वर्ष अजून नोकरी केली असती जर ही स्वेच्छानिवृत्ती आली नसती तर. त्यात कुणकुण लागून राहिली. तो परदेशी आलाय, मायदेशी पण येईल. त्यातच मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि भीती वाटणारी कैद सुरू झाली. पक्षी, रस्त्यावर वावरणारे कुत्रे सगळेच संभ्रमात होते. एक नीरव, भयदायी आणि जीवघेणी शांतता. मग मन रमवण्यासाठी नवनवे पदार्थ बनवण्याला शिकलो. ग्रिलमध्ये असलेल्या झाडांमध्ये मन रमवलं. मार्च, एप्रिल, मे संपूर्ण जग थांबून राहिलं. पूर्वी निबंध लिहायचो ना शाळेमध्ये. विमान बंद पडलं तर, रेल्वे बंद पडली तर. आज सगळं प्रत्यक्षात बघत होतो, अनुभवत होतो. जंगलामधून सुद्धा प्राणी रस्त्यावर आले, शहरामध्ये फिरू लागले. ओझोनच्या लेअरला पडलेलं ते भलं मोठं भोग ते बुजलं. अंदाज होताच, पण आता जाणीव झाली की ती कोणतरी शक्ती आहे ना, ती सगळं हे काम करते, थांबवण्याचं आणि चालवण्याचं. सगळे घरात कैद होते. 2-3 महिन्यानंतर हळूहळू थोड्या वेळेसाठी उघडीप होऊ लागली. बऱ्याच वाईट बातम्या कानावर पडत होत्या. आपले आप्त स्वकीय गेले, मित्र गेले. मजबूरी या हालात इधर भी है उधर भी. कहने को बहुत कुछ है मगर किससे कहे हम, कब तक यूं ही चुपचाप रहे और सहे हम. लोक बाहेर पडली. हातावर पोट असलेली माणसं, गोरगरीब चालत निघाला आपापल्या गावी. कोसो मैल दूर त्यांची गावं. इथे रोजगार नाही, खायला कोण देणार. कोण कोणत्या रूपाने परमेश्वर भेटत गेला. वाटेवाटेवर परमेश्वर उभे होता. हॉस्पिटलमध्ये भर गर्मीमध्ये किट घालून, चौकावर आपला युनिफॉर्म घालून, सार्वजनिक वाहनांवर आपली ड्युटी करत असताना, कार्यालयात, बँकेमध्ये कर्मचारी राबत होता. माणुसकीचे एक सुंदर दर्शन या 2020ने आम्हाला दिलं. एक काळी छाया या वर्षावर असताना त्यातूनच माणसातला परमेश्वर सांगत होता, तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी. पण ह्या वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं. माणुसकी दिसली. मनापासून लोकांना पण भेटलो नाही आपल्या. खर्च आपले खूप कमी आहेत हे कळलं. हौस आणि गरज यातील फरक अनुभवला. घरामध्ये बसून सुद्धा बरीचशी कामं होऊ शकतात, अगदी ऑफिसचीही, याची जाणीव झाली. चला, आज हा सूर्य मावळेल, उद्या परत तो येईल दुसऱ्या वर्षात आपल्या भेटेला. पण 2020 तू आमच्या कायम लक्षात राहशील. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा. हाफिज खुदा तुम्हारा. धन्यवाद.